झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकच्या दारणा धरण समूहातून मराठवाड्याला 3 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। दारणा पाठोपाठ गंगापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाड्याचा डोळा आहे असा आरोप नाशिककर करतायत। सध्या दारणा धरणातून पाणी दिलंय, पण गंगापूरच्या पाण्याला हात लावू देणार नाही असा इशाराही नाशिककरांनी दिलाय। मराठवाड्याची तहान अखेर नाशिकच्या दारणा धरणामधून भागवण्यात येणार आहे। त्यासाठी 29 नोव्हेंबर पासून दारणा धरणातून 6000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येईल। 6 दिवसांनी पाणी जायकवाडीत पोहोचेल। पाण्याच्या प्रवासादरम्यान पाणी चोरी होऊ नये यासाठी पाण्याचा प्रवाह ज्या ज्या गावांमधून जाईल त्या गावांमध्ये त्या लोकांची मोटारी वगैरे अशी सामग्री असेल तर ती काढण्यासाठी त्यांना वेळ मिळावा म्हणूनही आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्या काढणे गरजेचे आहे, कारण हा विसर्ग जास्त असणार आहे। सध्या दारणा धरणातून मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिककरांनी नाईलाजाने होकार दिलाय, पण गंगापूर धरणाला हात लावला तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही असा इशाराही त्याच वेळी नाशिककरांनी दिलाय। पाणी द्यायला आमचा विरोध नाही, मानवता दृष्टिकोनातून माणसं जगली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, हा एक संस्कृतीचा भाग आहे, हे आम्हाला मान्य आहे। परंतु पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली तुम्ही जर शेतीला पाणी न्यायचा या ठिकाणी प्रयत्न तुमचा होणार असेल तर आम्ही ते कधी खपून घेणार नाही। आम्ही काही या ठिकाणी मेलेल्या आईचे दूध पिलेलं नाहीये। नाशिकची द्राक्ष आणि फळबागा पाण्याअभावी संकटात सापडल्या आहेत। गंगापूर धरणामध्येही पाणीसाठा कमी असल्यानं नाशिककरांवर पाणी कपातीची तलवार कायम आहे। त्यातच नाशिकच्या धरणाचं पाणी मराठवाड्याला सोडल्यानं येणाऱ्या उन्हाळ्यात हा पाणी प्रश्न आणखीन पेटण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।